हो मॅम. ओके. सो आता एखाद्या प्रोजेक्टमध्ये सेशन कसं घ्यायचं किंवा लॉग इन कसं करायचं ते आज तुम्हाला सांगते. आपल्याकडे ऍक्च्युली प्रोजेक्ट नाहीये बिल्ड केला, आपण सिम्पल पेजेस वरतीच घेतोय तोपर्यंत. तर मी तुम्हाला सिम्पल पेज वरतीच दाखवते. जॉईन करते. तर आपण सिम्पल पेज वरतीच बघूयात. तुम्ही डिझाईन वगैरे क्रिएट करून घेऊ शकता. ऍक्च्युली हा पॉईंट मी प्रोजेक्ट मध्येच घेत असते, बट इथं आपण सध्या प्रोजेक्ट नाही बिल्ड करतोय, त्यामुळे मी असं प्लेन सिम्पल पेज वरती घ्यायले. तर तुम्ही थोडंसं डिझाईन वगैरे चांगली बूटस्ट्रॅप मध्ये यूज केलं तर आणखी बेटर दिसेल. इम्प्लांट त्याच्यामध्ये आपलं आय थिंक स्टुडंट रेकॉर्ड हे पेज होतं आणि इथून आपला डेटा रेकॉर्ड व्ह्यूला शो होतोय. सो रेकॉर्ड व्ह्यू, तर आपल्याला इथे आपला टेबल, आता आपल्याला काय करायचंय, सपोज करा आपल्याला हे स्टुडंट रेकॉर्ड, इथून एक ऑनलाईन साईट आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन करताय असं कन्सिडर करा. आणि इथून जे स्टुडंट रजिस्टर करतात त्यांचा डेटा बघण्यासाठी आपण व्ह्यू वर क्लिक करतो, बरोबर आहे. आता इथून पुढे असं डायरेक्ट डेटा समजा नाही शो होणार आहे. ऍडमिन जेव्हा लॉग इन करेल तर त्याला फक्त त्यालाच तो डेटा शो होईल. हे आपल्याला करायचं. तर ह्या लिंकचं नंतर काही मी राहणारच नाही, आपण नंतर काढून टाकूया. ठीक आहे. आता ते कसं करायचं ते सांगते. आता एक नवीन पेज घेणार आहे मी. समजा मी इथे लॉग इन .php किंवा एक काम करूयात आपण, ऍडमिनचं नको, ऍडमिन सिंगल असतो. ऍडमिन कसा असतो, एकच असतो ऍडमिन. तर ऍडमिनला कसं असतं, इथे एक टेबल बनवतात ऍडमिनचा, त्याला युजर नेम पासवर्ड आणि आयडी देतात आणि इथं ह्या इन्सर्ट वरती क्लिक करून, आता सपोज हा एक टेबल आहे, तुम्हाला मी क्रिएटच करून दाखवते. इथं आपण न्यू वरती गेलो तर इथे ऍडमिन किंवा लॉग इन नावाने सपोज आपण टेबल क्रिएट केलंय. इथे असणार आहे सपोज आयडी, युजर नेम आणि सपोज इथे पासवर्ड. ऑटो इन्क्रीमेंट आणि प्रायमरी अप्लाय करून घ्यायचा बघा. युजर नेम सपोज 100 दिले, पासवर्ड व्हॅल्यू. ह्याच्यामध्ये लॉग इन भरपूर प्रकारे असतात, त्याचे वेगवेगळे हे असतात. मी तुम्हाला एक सिम्पली लॉग इन कसं करायचं ते सांगणार आहे. आता हे आपलं ऍडमिनचं टेबल. आता कसं आहे, हे जे एम्प्लॉई स्टुडंट आहेत ते इन्सर्ट होतात कुठून, इकडून इन्सर्ट होतात. बट ऍडमिन इथून कुठूनच इन्सर्ट होत नसतो, इकडच्या साईडने युजर साईडने. त्याला इथून आपण डेटाबेस मध्ये डायरेक्ट एक एंट्री मारून दिली जाते. सपोज त्याला युजर नेम दिला जातो, हे डेव्हलपर्स देतात आणि पासवर्ड दिला जातो. मग तुम्ही जर ऍज अ युजर नेम ईमेल पण देऊ शकतात, म्हणजे काय तुम्हाला जे द्यायचं ते. आता सपोज इथे एक एंट्री आपण डायरेक्ट इन्सर्ट केली, एक एंट्री इथे ऍडमिन आणि 1 2 3 त्याचा पासवर्ड. त्यांनी जर चेंज करून मागितलं तर त्यातून फॉरगॉट पासवर्ड वगैरे ते देता येतं, अदरवाईज इथून पण डबल क्लिक करून चेंज करता येतो. तर हे ऍडमिन झालं. ऍडमिन एकच असतो, ऍडमिनला काही तुम्हाला सेशन जास्त मॅनेज करायचं नाही. बट जर तुम्ही इथं बघायला गेलात की हा स्टुडंट, ज्यावेळेस स्टुडंट लॉग इन करतात त्यावेळेस इथे मल्टिपल स्टुडंट असतात आणि ज्या स्टुडंटनी लॉग इन केलं तर त्याचाच डेटा कसा दाखवायचा हे आपल्याला बघता येईल. त्यामुळे मी ऍडमिनचं लॉग इन न करता तुम्हाला स्टुडंटचं लॉग इन करून दाखवणार आहे. दोन्हीचं सेमच आहे, फक्त काय की ऍडमिन एकच आहे, त्याच्यामुळे मला तुम्हाला थोडं सेशन सांगता येणार नाही. त्यामुळे मी डायरेक्ट स्टुडंटचं घेते. तर त्या स्ट्रक्चर मध्ये जाऊन मी आणखी 2 फील्ड्स ऍड करते. एक असेल युजर नेम,
मग सपोज जर हा युजर नेम पासवर्ड जर तुमचा ऍडमिन किंवा प्रिन्सिपल देणार असेल तर त्याचा सेपरेट टेबल असतो, त्या स्टुडंटचा आयडी आणि त्याचा युजर नेम पासवर्ड ऍडमिन स्वतः जनरेट करतो. बट इथे आपण काही जनरेट वगैरे करत नाहीये सध्या मी तुम्ही डायरेक्ट स्टुडंटला स्वतःच द्यायला ठेवत आहे. कसं असतं प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंटवर डिपेंड असतं की त्यांना तिथे स्वतःच क्रिएट करायला ठेवायचे की ऍडमिनने द्यायला ठेवायचे. जशा प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट निघतील तसं त्याचं हे असणार आहे. तर मी इथं आता ह्याला युजर नेम पासवर्ड इथूनच देते डायरेक्ट, असे देत नसतात बट मी तात्पुरतं देते, 2 जणांना देते, बाकीचं आपण एखादा फॉर्म भरून देऊया. ABC 1 2 3 दिले आणि हे जे करण आहे त्याला KAR हे असं देत नसतात ना. आता हे आपल्या जुन्या एंट्री आहेत म्हणून देते आणि सपोज कृष्ण KRI आणि 1 2 3. आता हा युजर नेम पासवर्ड कसं असतं, ऍडमिन साइडला एक डिझाईन बनवून दिली असते, त्यांनी ते स्टुडंट सिलेक्ट करणार आणि त्याला युजर नेम पासवर्ड देणार, तशी प्रोसेस असते. तर आपण इथं काय करूया, सिंपल इथूनच त्यांना युजर नेम पासवर्ड द्यायला ठेवूया. जसं प्रोजेक्ट तुम्हाला बनवायचं त्या हिशोबाने तुम्ही ह्याला क्रिएट करू शकता. सपोज मी इथे युजर नेम देते आणि पासवर्ड टेक्स्ट आणि टेक्स्ट इथे नेम देणार आहे मी, सपोज नेम आणि पासवर्ड देणार आहे सपोज पास. पण ह्याला व्ह्यू कसा दाखवणार आपण स्टुडंटला, त्या स्टुडंटला लॉग इन करून काय व्ह्यू दाखवणार आहे की वेलकम आणि त्याचं नाव शो करूया. ज्या स्टुडंटने लॉग इन केले त्याला आपण वेलकम आणि त्या स्टुडंटचं नाव असं शो करूया. ठीक आहे, तर हे इथं ऍड केलं. रिफ्रेश, आपण एक एंट्री मारून बघूयात. सपोज समीक्षा मोरे ऍड्रेस काहीतरी टाकेल, फाईल स्टेट युजर नेम सपोज SAM पहिले 3 लेटर घेते आणि पासवर्ड 1 2 3 ठेवते आणि हे सेव्ह केलं. डेटा कुड नॉट इन्सर्ट, ओके. आपण काय विसरलो, इम्पॉर्टंट गोष्टच विसरलो, इथून डेटाच पाठवला नाही. इथून आपल्याला सेंड करायचं युनेम अँड इथे आपल्याला सेंड करायचंय पासवर्ड. इथे तुम्ही जे नेम प्रॉपर्टी दिली तीच द्यायची, युनेम आणि पास. ओके, तर इथे आपण ऍट द एंडच आय थिंक केलं होतं, लास्टलाच केलेले ते. हां, शेवटीच आहे, तिथून आपल्याला शेवटी ते सेंड पण करायचं, कॉमा सिंगल कोटेशन डबल कोटेशन डॉट डॉट डॉलर युनेम आणि इथून सिंगल कोटेशन डबल कोटेशन डॉट डॉट डॉलर प्लस. ठीक आहे, हे आपण इथून सेंड केलेले. बाकीचं ओके, परत एकदा एंट्री टाकूया. ठीक आहे, आता ही एक एंट्री इथे टाकलेली तुम्ही बघू शकता. तिथे स्टुडंटने स्वतःच त्याचे युजर नेम पासवर्ड इन्सर्ट केले. जशी प्रोजेक्टची रिक्वायरमेंट असेल तसं, स्वतः ठेवायचं नसेल इन्सर्ट तर दुसरीकडे पण ठेवू शकतात, पण त्याला थोडंसं आयडी वगैरे पास करावा लागतो. म्हणजे टेबलच्या क्वेरी त्याला जॉईन वगैरे थोडंसं वेगळं आहे त्या पेजच्या, त्या क्वेरी यूज करायला लागतील, त्यामुळे मी सिंपल मध्येच घेते. आता याच्यामध्ये आपण इथे कोड टाकूया डायरेक्ट. आपल्याला काय करायचंय, एक लॉग इनचा पेज, नवीन पेज घेते मी, लॉग इन, किंवा मी एक काम करते, त्याला मी इंडेक्स नाव देते, म्हणजे स्टार्टलाच ओपन होईल, index.php. आता इथे तुम्ही लॉग इनची डिझाईन तुम्हाला जशी हवी तशी घ्या. मी काय करते सध्या, मी सिंपल युजर नेम पासवर्ड टाकते. ऍक्शन index.php आणि मेथड पोस्ट. ऑब्विसली ते मेथड पोस्टच येणार आहे, कारण आपल्याला त्याचा युजर नेम पासवर्ड शो करायचा नाही. सपोज आता आपल्याला काय करायचं, इथे युजर नेम
त्याच्यासाठी मी इनपुट टाईप टेक्स्ट. डिझाईन तुम्ही थोडं तुम्हाला जशी हवी तशी बनवू शकता. मी डिझाईन बनवत नाहीये, मी सिंपल 2 टेक्स्ट घेऊन युजर नेम पासवर्ड टाकून यूज करते. पासवर्ड टाईप मध्ये तुम्ही जर पासवर्ड टाकला तर टेक्स्ट दिसणार नाही, तुम्हाला टेक्स्ट दिसावा म्हणून मुद्दाम टेक्स्ट ठेवते. ठीक आहे, तुम्ही पासवर्डच टाकू शकता. सपोज मी इथे युनेम, तुमच्या मनावर नेम आहे, तुम्ही काही देऊ शकता. आणि इथे मी पासवर्ड असं दिलेलं आहे आणि इथे मी बटन दिलेलं आहे लॉगिन आणि ह्याला आपण टाईप देणार आहे सबमिट. एक सिंपल. आता ज्यावेळेस आपण हा फोल्डर रन करेल त्यावेळेस डायरेक्ट तो लॉगिन करा असं विचारेल. ऍक्च्युली ह्याला ना इंडेक्स नाव नको द्यायला, नाहीतर दुसरे पेजेस ओपन होणार होतील ना पेजचं नाव टाकून. ठीक आहे, इंडेक्स मधून जाऊया. आता आपल्याला काय करायचंय, सिंपल इथे युजर नेम पासवर्ड टाकल्याच्या नंतर ज्या स्टुडंटने लॉगिन केले त्याच्या पेजला आपल्याला त्याचाच डेटा शो करायचा आहे. त्याचाच डेटा कसा शो करायचा, युजिंग सेशन. विदाउट सेशन आपण ते नाही करू शकत. ठीक आहे, सेशन मध्ये काय होत असतं, तुमचा जो सेक्शन आयडी आहे तो तुमच्या पीसीच्या हिस्ट्रीमध्ये स्टोर होत असतो आणि त्याच्यावरून तो डेटा फेच करून आणत असतो. जर आपण एखादं तुम्ही ना रिअल मध्ये पण एखादा जीमेल वगैरे लॉग इन करा आणि तुमच्या पीसीची हिस्ट्री क्लिअर करून बघा, ऑटोमॅटिक लॉग आउट होतं, कारण तो तुमचा युजर नेम पासवर्ड तिथून लॅपटॉपच्या हिस्ट्रीमधून डिलीट होत असतो. तर तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघू शकता. आता इथे आपल्याला हे करायचंय, अगोदर कनेक्टिव्हिटी देऊयात आपण. कॉपी तर सिंपल आपण आता कनेक्टिव्हिटी दिली. जसं आपण इमेज अपलोड साठीचा जो कोड घेतला होता तसाच याचा पण कोड आहे. सिंपल आहे, इनसाइड सारखा थोडासा बदल आहे. तुम्हाला तो असं पाठ करायची गरज नाहीये, कॉपी करून टाका. इथं याच्यामध्ये माझ्याकडे बघते मी एखादं लॉग इन केलेलं असेल ऑप्शन प्रोजेक्ट मध्ये. लॉग इन, हा कनेक्टिव्हिटी पण असं प्रत्येक पेजला देत नाही का प्रोजेक्ट मध्ये. हे आता आपण सिंपल पेज वरती घ्यायला म्हणून देते. कॉपी केला आणि पेस्ट. हे काय आहे ते सगळं सांगते तुम्हाला समजावून. कधी कधी ना मल्टिपल लॉग इन पण असू शकतं, म्हणजे ह्याच फॉर्म वरून ऍडमिन पण लॉग इन करणार, याच फॉर्म वरून स्टुडंट पण लॉग इन करणार. तसं जर असेल तर तुम्हाला इथं अशी क्वेरी 2 वेळेस, म्हणजे जितकी वेळेस तुम्हाला लॉग इन करायचं त्यावेळेस तेवढ्या वेळेस तुम्हाला एक क्वेरी इथेच इफ एल्सची कंडिशन देऊन टाकायची असते. आपण एकच वेळेस करणार आहे त्यामुळे मी इथला एल्स काढून टाकते. तुम्ही सेपरेट पेजवरून पण लॉग इन करू शकता किंवा एकाच पेजवरून तिथेच एल्स टाकून ते लॉग इन पण करू शकता. जसं तुम्हाला प्रोजेक्टमध्ये रिक्वायरमेंट आहे, जसं समोरच्या क्लायंटला रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्याला एका फॉर्मवरून द्यायचे की सेपरेट फॉर्मवरून ठेवायचे ते तिथं ऑन द स्पॉट डिसिजन घ्यायचे. ठीक आहे, आता इथं आपण सिंपल इथे बटनला नेम देऊयात अगोदर. सपोज सेव्ह देते कारण तिथे खाली सेव्ह घेतलेले. इथे जर नेम चेंज केला तुझा काय टाइम यायचा, एक कॉल तरी करायचा ना. मी ऍटलीस्ट स्टुडंटला टाइम दुसरा दिला असता, तो येणार आहे तरी ते माहिती नाही मला. चेअर घेऊन चार तर तुम्ही समजत नाही ना नंतर. एक सेकंड ना सोडा. तर इथे जो नेम आपण घेतलेले तोच इथे घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण जसं इन्सर्ट साठी युजर नेम पासवर्ड जे खाली घेतो गेट करून तेच गेट किंवा हे पोस्ट. तर हे आणि हे नेम ऑलरेडी आपले मॅचेस झाले. जर इथं काही चेंज केला नेम वगैरे तर तोच इथे द्या. इथपर्यंत सिंपल आहे. त्याच्यानंतर इथे आपण खाली आलो, इथे आपण क्वेरी टाकली सिलेक्ट स्टार फ्रॉम. इथे टेबलचं नाव टाकायचं. आता हे ऍडमिनचं लॉग इन केलेलं आहे, आपण ऍडमिनचं करत नाहीये तर आपण स्टुडंटचं करतो. सो आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट टेबल वेअर, जिथं हा वाला युनेम आणि डेटाबेस मधला युजर नेम मॅच व्हायला पाहिजे. तर डेटाबेस मध्ये आपण कसं घेतलेलं आहे, आपण इथं पूर्ण युजर नेम घेतलंय. युजर नेम हे डेटाबेस मध्ये जसं आहे तसं टाकलेलं आहे. हे आपल्या या व्हेरिएबल सोबत मॅच होईल. म्हणजे इथं आपण त्या इनपुट मध्ये जो युजर नेम टाकतो त्याच्यासोबत, आणि डेटाबेस मधला हा जो पासवर्ड आहे हा तो आपला या व्हेरिएबल सोबत मॅच होणार आहे. अशी क्वेरी आपण सिलेक्ट केलेली, फक्त सिलेक्ट केली. त्याच्यानंतर इथे त्याला फेच करून घेतलं. हे व्हेरिएबल तुमच्या मनावर आहे, ते काही टाकू शकतात. त्याच्यानंतर
रो मध्ये त्याला आपण फेच करून घेतलेलं आहे. इफ एक व्हेरिएबल घेतलाय इथे आपण नंबरोज घेतलेला आहे. नंबरोज म्हणजे काय, तो नंबर ऑफ रोज काउंट करतो. तर इथे आपण काय कसं त्याला काय सांगितलेलं आहे, युजर नेम आणि पासवर्ड मॅच होणारी क्वेरी दोन्ही मॅच करायचे. अँड टाकलेलं आहे इथे, ऑपरेटर टाकलेलं आहे. तर अँड ऑर ऑपरेटर काय करतात आय होप तुम्हाला माहिती असणारच आहे. तर आपण इथे काय करणार आहे, दोन्ही मॅच करणार आहेत, दिस अँड दिस. तर दोन्ही कंडिशन तिथे ट्रू व्हायला पाहिजे. आणि जर तशी कंडिशन ट्रू झाली, एकही कंडिशन ट्रू झाली, इथे ग्रेटर दॅन 0 टाकलाय म्हणजे 0 पेक्षा एकही कंडिशन जर ट्रू झाली, नंबर ऑफ रोज म्हणजे तो नंबर ऑफ रोज काउंट करतो. तुम्ही नंबर रोज लाईक असं पण युज करू शकतात. समजा राम नावाच्या क्वेरी किती आहेत, सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम दिस टेबल वेअर नेम इक्वल टू मॅच राम, ते नंबर ऑफ रोज तुम्हाला काउंट करून देईल. किंवा महाराष्ट्र स्टेट असलेले किती जण आहेत, त्याचा नंबर जर तुम्हाला काढायचा असेल एक्झॅक्ट, तर त्याच्यासाठी हे नंबर यूज केलं जातं. तर इथे आपण मॅच होणारा जर रो त्याला सापडली 0 पेक्षा ग्रेटर एकही त्याला रो जर सापडली, तर तो काय करेल, तर त्याचं सेशन स्टार्ट करेल. ज्याचं युजर नेम पासवर्ड मॅच होणार त्याचं सेशन स्टार्ट करेल. सेशन स्टार्ट हे खूप इम्पॉर्टंट आहे. एक मिनिट, खूपच सोपं करेल. तर इथे तुम्हाला सेशन स्टार्ट हे टाकायचंच आहे. हे नाही टाकलं तर सेशन स्टार्ट होणारच नाहीये. त्याच्यानंतर $_ सेशन आणि ते तुम्हाला एक व्हेरिएबल टाकायचा. हा व्हेरिएबल तुम्ही तुमच्या मनावर काही टाकू शकता. समजा आता आपण स्टुडंटचं लॉग इन करतो, मी स्टुडंट व्हेरिएबल दिले, ठीक आहे. आणि तिथे आपण त्याचा आयडी घेतला, रो ऑफ 0 का घेतला, कारण आपण ही जी क्वेरी सिलेक्ट करतो ती रो मध्ये ठेवली. समजा हे युजर नेम पासवर्ड मॅच झालं, समजा इथं याचं झालं, समीक्षाचं झालं युजर नेम पासवर्ड मॅच, तर तो काय करेल, त्याचा रो ऑफ 0 म्हणजे हा 10. जर समजा कृष्णाचं मॅच झालं, त्याचा रो ऑफ 0 म्हणजे हा 4. म्हणजे त्याचा जो काही आयडी आहे तो या सेशनच्या या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करेल. आपण आयडीच का स्टोअर करतो, कारण आयडी युनिक आहे. नाव वगैरे स्टोअर केलं तर ते सेम नावाचे जास्त जण असतात. किंवा समजा 2 नाव आहेत तर फक्त ते दरवेळी प्रत्येक वेळेस का पहिलं जिथे मॅच होईल ना त्याच लॉग इन करेल, सेकंडचं लॉग इन तो करणारच नाही. त्याच्यामुळे आपण त्याचा युनिक जो आयडी आहे तो आपण या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेला आहे. आता स्टुडंट टेबल मध्ये काय झालेलं आहे, त्याचा आयडी स्टोअर झालेला आहे आणि जेव्हा त्याचं लॉग इन करेल तेव्हा त्याचं आपल्याला सेशन स्टार्ट करून द्यायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे जर सेशन स्टार्ट झाला, स्टुडंट मॅच झाला, तर आपल्याला त्याला कुठे पाठवायचं तिथं त्याचा इथे पाथ द्यायचा. तर आपल्याला कुठे पाठवायचंय, एक पेज आपण इथं मी सिंपल पाथ देणार आहे. फोल्डर वगैरे मी नाही क्रिएट करत आहे, प्रोजेक्ट मध्ये फोल्डर वगैरे असतात, इथे आपल्याला गरज नाहीये. तर इथे मी माय पेज असं काहीतरी दिलेलं आहे .php. या पेज वरती मी त्याला सेंड करते, माय पेज .php. आणि इथं आपण सिंपल सध्या तरी मी फक्त h1 टाकते, वेलकम एवढंच टाकले सध्या, ठीक आहे. आपल्याला या पेजला त्याला सेंड करायचे. आणि जर नाही युजर नेम पासवर्ड मॅच झाला तर तो मेसेज देईल रॉंग युजर नेम अँड पासवर्ड, आणि इथं तो ह्याच पेजला थांबेल. आपल्या या पेजचं नाव आहे index.php, ठीक आहे. जर लॉग इन म्हणजे हे असेल, युजर नेम पासवर्ड जर मॅच झाला तर सेशन स्टार्ट करेल आणि या पेजला जाईल. जर सेशन नाही स्टार्ट केलं तर तिथं त्याच्या व्हेरिएबल वरून हा डेटा फेच करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे कंपल्सरी स्टार्ट करायचं. सेव्ह केला आणि आता आपण चेक करूयात. अगोदर आपण रॉंग काहीतरी टाकून बघूयात, रॉंग युजर नेम पासवर्ड. आता आपले युजर नेम पासवर्ड आहे तिथे, सपोज आपण कृष्णाचं करूयात, CRI, आणि पासवर्ड 1 2 3 आहे. त्यांचं त्यांना माहिती असतात, असं डेटाबेस मध्ये जाऊन बघत नसतात. पण आपण आता फक्त डेव्हलपमेंट करतो. सो युजर नेम बरोबर टाकलाय, पासवर्ड चुकीचा टाकलाय, ओके. तरी पण तो, कारण आपण तिथे अँड दिलेला आहे, त्याला दोन्ही पण मॅच लागतील 1 2 3. आता इथं काय केलं आपण, या पेजला आलेले. तर आता हे पेज असं पण ओपन होतंय ना, हे बघा, इन प्लॅन टाकलं आणि पेजचं नाव टाकलं माय पेज. हे असं ओपन नाही व्हायला पाहिजे, माय पेज .php. कारण हे कोणाला ओपन व्हायला पाहिजे, जो त्याचा ऑथोराइज पर्सन आहे त्याला. जसं की आपल्या आता समजा चॅटिंग वगैरे ऍप्लिकेशन असतात, फेसबुक असेल, काही असेल, किंवा आपल्या बिझनेसशी रिलेटेड असतील. आता हे जर लॉग इन केले ना, हे ज्या स्टुडंट्स आहेत त्यालाच फक्त दिसलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला इथं सेशन घ्यावं लागेल. तर आता सेशन घेण्याच्या अगोदर तुम्हाला हे दाखवते की ज्यानं लॉग इन केलेलं आहे त्याचाच डेटा इथे कसा फेच करता येतो, ठीक आहे. आणि सेशन पण दोन्ही ऍट अ टाइम बघावं लागेल आपल्याला. आता इथे आपल्याला काय करायचंय,
इन्स्टॉल केलंय. मला तो कोड घ्यावा लागेल, थोडासा 4-5 लाईनचा कोड आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या प्रत्येक फोल्डरमध्ये तो कोड असेल. आता मी सपोज इथे मेल च्यामध्ये इंडेक्स कोड सांगते मी तुम्हाला समजावून. हे कोड ना असं मला एवढा तोंडपाठ कोणालाच होत नाही, असंच कॉपी करूनच टाकावं लागेल. तर आपल्याला काय करायचंय, जर तुम्ही कुठेही टाकलात हा कोड तर ते पेजेस डायरेक्ट ओपनच होणार नाहीत. जिथं तुम्हाला जे पेज ऑथराइज पर्सन आहे तिथंच तुम्हाला हा कोड टाकायचा. तर काय टाकायचंय, सेशन स्टार्ट. आता हे सेशन कोणाचं आहे, स्टुडंटचं, कारण आपण तो व्हेरिएबल तिथे टाकलेला आहे. जो व्हेरिएबल इथे लॉग इनच्या पेजला तुमचा जो काही पेज आहे तिथं जो व्हेरिएबल इथून पास करताय तोच व्हेरिएबल इथे घ्यायचा. ठीक आहे. जर सेशन मॅच झालं तर ठीक, अदरवाईज सरळ तो बाहेर, आता आपला पेज बाहेर नाहीये त्याच लोकेशनला आहे तर तो इंडेक्सच्या पेजला जाईल. जर व्हेरिएबल मॅच झाला तर ठीक, अदरवाईज तो डबल लॉग इनच्या पेजला जाईल. असा एक छोटासा कोड इथे आहे. आता मी इथे रिफ्रेश करते. त्याच्यानंतर लॉग इन केल्याच्या नंतर एक लॉग आउट पण असतं. आता सपोज मी इथे काय करते, mypage.php त्याचं डायरेक्ट यायलंय. कारण काय यायलंय, कारण आपण तिथे त्याला लॉग आउट केलंच नाही, त्याचा सेशन डिस्ट्रॉयच केलेला नाहीये. एकदा लॉग इन केलं की ते परत पेज ओपन होणार, त्याला लॉग आउट पण करावं लागेल. लॉग आउट करून त्याची जी काही सेशनची हिस्ट्री आहे ती डिस्ट्रॉय करावी लागेल. सपोज आता आपण इथे काय टाकलं होतं, कृष्णा से वन टू थ्री. आता इथे आपण या पेजला आलो. आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याला लॉग आउट पण करायचे. तर मी इथे काय करते, अँकर टॅग घेते, इथून मी लॉग आउटच्या पेजला पाठवते, logout.php. साइन आउट, लॉग आउट तुम्हाला किंवा एखादा आयकॉन ठेवा साइन आउटचं. प्रोजेक्ट मध्ये कसं खूप गोष्टी घेता येतात. इथे सिंपल पेजवरती असं मला कनेक्टिव्हिटी द्यायला थोडंसं किचकट चाललंय, तरी मी माझ्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथे आपल्याला काय करायचं, इथून या लॉग आउटच्या पेजला पाठवायचं. तर इथे जसा हा लॉग इन आहे तसाच एक सेकंड ना, मला एक लॉग आउटचा पेज काढायचं. लॉग आउट छोटासा कोड आहे. तर आपण काय करणार आहे, आपला जो पेज आहे तिथे आणखी एक पेज घेणार आहे. तिथं हा कोड टाकला आणि त्याला नाव देते मी लॉग आउट पेज. तुम्ही इथे जे नाव दिले तेच द्या, तुम्ही दुसरे देऊ शकतात. लॉग आउटच द्यावं असं काही तिथं काही नाही, फक्त सेशन स्टार्ट आणि सेशन डिस्ट्रॉय. आणि डिस्ट्रॉय झाल्याच्या नंतर कुठे जायचं त्या पेजचं नाव, आपल्याला इंडेक्सला जायचं. इथे बाय डिफॉल्ट आहे इंडेक्सचं नाव. इथे पाथ द्यायचा असतो तुम्हाला, इथून कुठल्या लोकेशनला जायचं ते. आता आपले पेजेस तिथेच आहेत एका फोल्डरमध्ये, त्यामुळे पाथ इथे येत नाही. प्रोजेक्टमध्ये एवढं सिंपल नाहीये, इथे पाथ येतात. आता मी तर रिफ्रेश करते. रिफ्रेश केल्याच्या नंतर मी इथून करते साइन आउट. साइन आउट झाला. आता बघा मी इथे ना mypage.php ओपन होणारच नाही तो पेज. आता जसं अगोदर होत होता ना तसं आता तो ओपन होणारच नाही. mypage.php काही करा, तुम्ही बॅक जा, कितीही बॅक जा तुम्ही. हे बघा आता हे रिफ्रेश, आता बॅक जरी गेलात ना तरी येणार नाही, कारण ते पहिल्याच्या हिस्ट्री म्हणून आलं होतं. तर आता तुम्हाला लॉग आउट, जोपर्यंत तुम्ही आता लॉग इन करणार नाही तोपर्यंत त्या पेजला तुम्ही जाणारच नाही. mypage.php ठीक आहे. तर तुम्हाला आता इथे काय युजर नेम होता आपला, KRI123 साइन आउट. आता इथून बॅक जाते. ऍक्च्युली हे पण नाही व्हायला पाहिजे, याच्यात फाईल्स नाही आहेत बुटस्ट्रॅपच्या वगैरे, त्याच्यामुळे होत नसेल ते. मला फाईल्स लागतील. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ओके. तर नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, ज्याचं युजर नेम पासवर्ड आपण टाकतोय त्याचं इथं नाव यायला पाहिजे. आता ते कसं करायचं, आता या पेजचं नाव आहे आपल्या mypage.php. ओके, इथे आलो आपण. इथे आल्याच्या नंतर आपल्याकडे फक्त हा स्टुडंट व्हेरिएबल आहे, दुसरं इथं काही नाहीये. ह्याच्यावरूनच आपल्याला काढायचं की कोण लॉग इन केलंय. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला, मी सपोज इथे क्वेरी टाकते, डॉलर समजा st नेम इज इक्वल टू म्हणजे स्टुडंट नेम mysql अंडरस्कोर फेच रो. एकच रो फेच करायचे, त्यामुळे एकाच टाकलं तरी चालेल. त्याला दुसरा व्हेरिएबल घेत बसण्याची गरज नाही. क्वेरी रूट नाहीये ह्याला. डॉलर कनेक्टिव्हिटी इथे याच्यानंतर इथे आपल्याला टाकायचंय सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम, select star from table name where
जिथे की आयडी, आपण हा आयडी स्टोअर केलेला आहे सेशन मध्ये, वेअर आयडी इज इक्वल टू सिंगल कोटेशन डबल कोटेशन डॉट कशासोबत मॅच होईल, $_ सेशन. जर तुम्ही हा सेशन स्टार्ट नाही केलात ना तर ही हिंट पण येणार नाही. सेशन आणि सेशन व्हेरिएबल जो आहे तो याच्यासोबत जो मॅच होतो त्याचाच डेटा आपल्याला इथे फेच करून आणायचा आहे. तर ज्यानं लॉग इन केले त्याचा डेटा इथं ऑटोमॅटिक सेशन थ्रू मॅच होईल. आता आपल्या लोकेशन म्हणजे ॲरे इथे क्रिएट झाले. मग आता आपण याच्यामध्ये कुठली फील्ड फेच करू शकतो, डेट ऑफ बर्थ फेच करू शकतो, स्टेट. मी फक्त आता इथे एक फील्ड मॅच करून दाखवते तुम्हाला, नेम. वन लोकेशनला आहे, मी इथे कुठे टाकणार आहे, वेलकम PHP इको $ST नेम ऑफ, तुम्हाला जे लोकेशन फेच करायचे ते इथं टाकायचं. तर इथे काहीतरी एरर आलेला आहे, कनेक्टिव्हिटी. इथे कनेक्टिव्हिटी नाही आहे या पेजला, आपल्याला कनेक्टिव्हिटी टाकावी लागेल. कॉपी आणि इथे पेस्ट. वेलकम कृष्णा कपूर. आपण आता दुसरं कोण असेल लॉग इन करूया, समीक्षा SAM123 वेलकम समीक्षा म्हणून. तर असं सेशन थ्रू तुम्ही जे मोठे मोठे ऍप असतात, जसं त्याची चॅटिंग फेच करून आणायचे, त्याची इमेज फेच करून आणायचे, त्याचा सगळं बिझनेसचा डेटा फेच करून आणायचे, किंवा एखादं असतं बघा, आता जसं की टॅली आहे, ज्यानं लॉग इन करतं त्याचाच डेटा तिथे फेच होऊन येतो. टॅलीचं ऍप एकच असतं, तर प्रत्येक जण तो आपला लॉग इन करतो आणि आपला डेटा फेच करतो. तर ते असंच ह्या सेशन थ्रू फेच होत असतो. ज्यानं लॉग इन केले त्याचा तिथे आयडी असतो आणि त्या आयडी वरून त्या टेबल मधला कुठला डेटा पाहिजे तो डेटा, आपण फक्त नेम फेच केले, पण असं काही नाही, नेमच नाही. तर तुम्ही आणि एका टेबलची आयडी एकाच टेबलमध्ये यूज केली नसते, ही आयडी आपण नंतर दुसरीकडे पण जॉईन केलेली असते, तिथूनही तुम्ही सेशन थ्रू त्यांचा डेटा फेच करून आणू शकता. ठीक आहे, तर हे आहे आपलं काय म्हणतात त्याला, लॉग इन सिस्टीम किंवा सेशन असं म्हणू शकतो त्याला. ठीक आहे, तर हा एक पॉईंट मी तुम्हाला सिंपल पेज वरती शो करून दाखवला. ऍक्च्युली ह्याचं प्रोजेक्ट मध्ये थोडंसं आणखी मी तुम्हाला व्यवस्थित सांगू शकले असते, पण तिथं माझ्याकडे सिंपल पेजेस आहेत, तरी मी मला जसं जमेल तसं सांगण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. समजलं नसेल तर विचारू शकतात, एखादा पॉईंट समजला नाही. सिंपल आपण काय केलेलं आहे, एक पेज क्रिएट केलंय आणि हे जे स्टुडंट्स आपले रजिस्टर झालेले आहेत, अगोदर आपण केलेला होता स्टुडंट रेकॉर्ड इथून, हे स्टुडंट इथून जे रजिस्ट्रेशन करतात त्यांचा युजर नेम पासवर्ड असतो, ते त्याचा युजर नेम पासवर्ड इथे टाकून लॉग इन करतात आणि त्यांचा डेटा तिथे फेच होतो. सेम तुम्ही ऍडमिन साठी पण करू शकता. ऍडमिनचा युजर नेम पासवर्ड मॅच करायचा आणि इथूनच तुम्ही एम्प्लॉईचं पण लॉग इन करू शकता. इथं एक एल्स कंडिशन द्यायची खाली, इथे लास्ट इथे एल्स कंडिशन द्या आणि इथूनच लॉग इन करू शकता. अदरवाईज सेपरेट पेज वरती पण ठेवू शकता, जसं स्टुडंट लॉग इन, एम्प्लॉई लॉग इन. तर आपण प्रोजेक्ट नाही पाहिलेला, जस्ट एक बेसिक तयारी प्रोजेक्टची, इन्सर्ट कसं करतात, व्ह्यू कसं करतात वगैरे. प्रोजेक्ट मध्ये अशी सिंपल डिझाईन वगैरे असं नसतं, प्रोजेक्ट वेगळा असतो. ही ट्रेनिंग तुमची इथं जिथं संपते ना तिथून प्रोजेक्टची चालू होते. तर प्रोजेक्टच्या डिझाईन्स वगैरे थोड्या वेगळ्या असतात. जर एखाद्या दिवशी जर मी असं जर इथे स्टुडंटला प्रोजेक्ट वगैरे दाखवत असेल तर मी तुम्हाला तसा मेसेज एक दिवस अगोदर मेसेज टाकेन ग्रुपवरती, आणि तुम्ही कोणत्या मीटिंग मध्ये जॉईन होऊन प्रोजेक्ट बघा. प्रोजेक्ट दाखवायला थोडा वेळ लागतो, आता म्हणजे माझे इथले पण लेक्चर चालू आहेत त्यामुळे मी तुम्हाला आज तर नाही दाखवू शकत, किंवा तुम्ही कधी लातूरला आलात तरी तुम्हाला एखादा प्रोजेक्ट वगैरे बघायचा असेल क्लायंटचा किंवा स्टुडंटचा, त्याच्यामध्ये तुम्हाला शिकण्यासारखं आणि बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. इथे आपण खूप सिंपल याच्यामध्ये पाहिले, कारण आपलं इम्प्लांट मध्ये होतच बेसिक ट्रेनिंग, तरी पण मी तुम्हाला पीएचपीचा काही पार्ट स्वतःहून ऍड करून त्याच्यामध्ये शिकवलेला आहे. अदरवाईज पीएचपीचा पार्ट त्याच्यामध्ये नव्हता. तुम्हाला एक बेसिक आयडिया यावी की कसं असतं काय नाही, त्याच्यामुळे हे पण थोडंसं मी पार्ट ऍड केलं होतं. ठीक आहे, बाकी ट्रेनिंग मध्ये भरपूर जणांनी पीसी नसताना पण लॅपटॉपवरून मोबाईलवरून पण टास्क करून सेंड केलेले आहेत. त्यांचं खरंच अप्रिशिएट, आणि ज्यांचे टास्क राहिले त्यांनी करून सेंड करा, कारण त्याच्यावरती मार्क्स असतात आणि तुमच्या याच्यावर एक्झाम पण होणार आहे. ट्रेनिंग मध्ये कोणाला रागवले असेल तर त्याच्याबद्दल सॉरी, कारण कसं आहे माहिती का, काही गोष्टी असतात थोडंसं स्ट्रिक्ट करावं लागतं, त्यामुळे कधी कधी थोडंसं कुणाला बोलले असेल तर त्याच्यासाठी सॉरी. कुणाला राग वगैरे येत असेल तर मला काही माहिती नाही, कारण कसं असतं माहिती का, आपण ज्यावेळेस ऑनलाईन ट्रेनिंग घेतो ना त्यावेळेस एक्सप्रेशन माहिती नसतात, तुमचेही मला आणि मलाही तुमची, किंवा तुम्हालाही माझे. त्याच्यामुळे आपल्याला नाही समजत की तुम्हाला समजते नाही समजते. इथे ज्यावेळेस मी ऑफलाईन ट्रेनिंग देते त्यावेळेस स्टुडंटच्या चेहऱ्यावरून लक्षात येतं मला की ह्यांना समजायले का नाही किंवा कितपत समजायले. ठीक आहे, तर जेवढं माझ्याच्याने जेवढं ट्रॅक चांगल्या पद्धतीने सांगता येईल तेवढ्या पद्धतीने मी सांगितले. तरी तुम्हाला कुठे अडचण आली तर तुम्ही मला कधीही कॉल करा, किंवा तुम्ही इन केस कधी लातूरला आलात तर तुम्ही कॉल करून मला इथे या, व्हिजिट करा, कंपनी वगैरे बघून जाऊ शकतात. तसं तर मी तुम्हाला सगळ्यांना बोलवणार आहे एके दिवशी,
सर्टिफिकेट घ्यायला. वेळ आहे त्याला थोडा. तर त्याच्या 1-2-3 दिवस अगोदर मी ग्रुपवरती मेसेज टाकेन. जेव्हा तुम्हाला सांगेन तेव्हा सगळ्यांनी सर्टिफिकेट घ्यायला यायचे आणि सगळेजण त्याच दिवशी या. आपल्याला सर्टिफिकेट घेतानाचे फोटोज पण काढायचे. ठीक आहे? कोणाला काही विचारायचंय, काही बोलायचंय? आजच्या पॉइंट बद्दल किंवा याच्या अगोदरच्या? ओके, नो प्रॉब्लेम. भेटूयात आपण एके दिवशी. मी तुम्हाला सांगते कधी यायचे ते. त्या दिवशी या तुम्ही, सर्टिफिकेट्स पण घेऊन जाणार आहे. ओके? आपण अटेंडन्स घेऊयात. 2 दिवसाची अटेंडन्स आहे. याला कॉपी पेस्ट करतो.